लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी. पुढचा हप्ता येण्याआधी सरकारने घेतलेला आहे मोठा निर्णय. काही महिलांचे पैसे अडकू शकतात आणि नेमकं काय कारण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय यस मराठी यूट्यूब चॅनल. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल जे नवीन अपडेट समोर आलेले आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. पण आता या योजनेबाबत काही महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. सर्वात मोठे अपडेट म्हणजे अनेक महिलांचे ई-के-वाय-सी पूर्ण झालेले नाहीत. शासनाने स्पष्ट सांगितले आहे की ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेले नाहीत त्यांचे पुढील हप्ते अडकू शकतात. त्यामुळे आधार कार्ड बँकला लिंक आहे का, ही मोबाईल नंबर अपडेट आहे का आणि ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे का हे लगेच तपासून घ्या. तसेच काही महिलांना हप्ता येत नसलेल्या तक्रारी देखील वाढताना दिसत आहेत. कारण चुकीची माहिती, बँक खाते बंद असणे किंवा आधार कार्ड बँकला लिंक नसणे अशी कारणे समोर येत आहेत. आता दुपारी मोठी बातमी म्हणजे या योजनेवर राजकीय चर्चा देखील सुरू झालेली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यामुळे इतर विकास कामासाठी निधी कमी पडत आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा चर्चेत आलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारकडून महिलांना आणखीन मदत देण्याचे संकेत देखील आहेत. काही अहवालानुसार महिलांना भविष्यात छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज सुविधा देण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे फक्त 1500 रुपये पुरती मर्यादित ही योजना न राहता महिलांना रोजगाराशी जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अधिकृत माहितीनुसार पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत. म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिलांना या योजनेचा लाभ घेत असाल तर खालील छोट्या गोष्टी तपासा. पहिली गोष्ट, ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? दुसरी गोष्ट, आधार कार्ड बँकला लिंक आहे का? तिसरी गोष्ट, अर्जातील माहिती बरोबर आहे का? आणि चौथी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर सुरू आहे का? कारण पुढील हप्ता मिळण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी ठरू शकतात. तर मित्रांनो, ही होती आजची लाडकी बहीण योजनेबद्दलची मोठी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.